नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुण्यात आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण NCMC कार्ड पाहणार आहे। NCMC कार्ड म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड। या कार्डाविषयी आपण आज या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती पाहणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि माझं चॅनल ज्यांनी कोणी सबस्क्राइब केलं असेल तर त्याने नक्की चॅनल सबस्क्राइब करा। तर हे NCMC कार्ड म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड। तर हे कार्ड महामंडळ एसटीचा प्रवास करण्यासाठी हे कार्ड तुम्हाला सध्या तरी नाही, परंतु कालांतराने हे कार्ड तुम्हाला बंधनकारक राहणार आहे। हे कार्ड कसं काढायचं, तर हे कार्ड काढण्यासाठी तुम्हाला एसटी महामंडळ या ठिकाणी बस स्थानका या ठिकाणी जायचं आहे आणि हे कार्ड काढण्यासाठी जास्त काही डॉक्युमेंटची सुद्धा गरज नाही। फक्त ज्या व्यक्तीचं काढायचं आहे तो स्वतः व्यक्ती लागणार आहे आणि त्यानंतर त्या व्यक्तीचं आधार कार्ड आणि तुम्ही जो कोणता मोबाईल नंबर देणार आहे तो मोबाईल सोबत लागणार आहे, कारण त्या मोबाईलवरती OTP येतो आणि ते OTP तिथं त्यांना सांगावा लागतो। तर ज्या नंबर देणार आहे तो मोबाईल सुद्धा तुम्हाला सोबत लागणार आहे आणि आधार कार्ड लागणार आहे। एवढेच डॉक्युमेंट लागणार आहेत, जास्त काय लागणार नाहीत। त्या व्यक्तीचा आधार कार्ड आणि तो स्वतः व्यक्ती लागणार आहे तिथं, कारण तिथं थंब सुद्धा करावा लागतो। तर असं काय तर लागणार आहे आणि कार्ड काढण्यासाठी तुम्हाला 199 रुपये या कार्डाची फी आहे। जास्त काय नाही, 199 रुपये फी आहे या कार्डाची फक्त। आणि हे कार्ड काढल्यानंतर ना तुम्हाला महिन्याभरात भेटून जातं, महिन्याभरात किंवा त्याच्या अगोदरच तुम्हाला हे कार्ड मिळून जाईल। तर हे कार्ड कशासाठी, सध्या तरी काय नाही पण थोड्या दिवसांनी तरी का होईना हे कार्ड तुम्हाला एसटी मध्ये 100% लागूच करणार आहे। कार्ड शिवाय तुम्हाला हेच होणार नाही, कार्ड तुम्हाला लागणारच म्हणजे लागणारच आहे। तर हे कार्ड कशासाठी, तर हे कार्ड असेल तर तुम्हाला दुसरे कोणतेही डॉक्युमेंट तुम्हाला, जसे की एसटी मध्ये तुमचं वय दाखवण्यासाठी कोणतं तरी आधार कार्ड किंवा कोणतं तरी डॉक्युमेंट तुम्हाला सोबत पहिला घ्यावं लागायचं, तर हे कार्डामुळे तुम्हाला कोणतेही डॉक्युमेंट सोबत ठेवायची गरज नाही। तुमची जे काही माहिती आहे ती सर्व माहिती या कार्डामध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे। या कार्डात तुमची माहिती असणार आहे। आणि हे कार्डामध्ये कसं आहे, ह्या कार्डामध्ये तुम्हाला बॅलन्स मारायचं आहे, बॅलन्स। आणि कार्डात बॅलन्स मारला की डायरेक्ट यातूनच तुम्हाला तिकीट सुद्धा मिळलं जाणार आहे। सोबत तुम्हाला कॅश ठेवायची गरज नाही किंवा सुट्टे पैसे वगैरे ह्याचे काही झंझट राहणार नाही। यामधूनच तुमचं जे हे आहे तिकीट आहे, यामध्ये बॅलन्स मारल्यावर यातूनच तुमचं तिकीट सुद्धा काढलं जाणार आहे। तर याचा सुद्धा या कार्डाचा यासाठी सुद्धा भरपूर फायदा आहे। तर तुम्हाला कार्ड पण दाखवतो कसं असतं एकदा उघडून। तर मी पण अजून उघडून बघितलं नाही, आताच मी पण उघडून बघायला लागलोय। तर हे असं काहीच कार्ड आहे, इथं नाव येतं व्यक्तीचं, त्यानंतर हे असं आहे आणि इकडे पाठीमागच्या साईडला चिटकवलेला आहे आणि इकडून फाडून काढायचं आहे। आणि हे तर पाहू शकताय, हे असं काहीच कार्ड आहे। पाठीमागे एसटीचं चित्र आहे आणि पुढे तुमच्या व्यक्तीचा फोटो आणि व्यक्तीचं पूर्णपणे सर्व प्रकारची माहिती येते। आणि बरंचसं असं काय काय याच्यावरती माहिती आहे, व्यक्तीचं पूर्ण नाव आहे आणि जास्त काय वगैरे याच्यावरती हे स्कॅन केल्यावर बहुतेक त्यांच्या मशीनवरती सगळी तुमची माहिती दिसत असणार आहे, असं काहीतरी असणार आहे या कार्डाचं। आणि एसटी मध्ये प्रवास करताना कार्ड तुम्हाला सोबतच ठेवायचं आहे। हे कार्ड तुम्हाला सोबत ठेवायचं आहे तरच तुम्हाला सर्व प्रकारचा लाभ भेटू शकतो, अन्यथा तुम्हाला हे कार्ड जर नसेल तर कोणताही एसटी मध्ये प्रवास करताना तुम्हाला कोणताही प्रकारचा लाभ भेटणार नाही। त्यासाठी हे कार्ड तुम्हाला लाभ घेण्यासाठी हे कार्ड सोबतच ठेवावं लागणार आहे। तर बऱ्यापैकी तुम्हाला आता या कार्डाची संपूर्ण माहिती मिळाली असेल। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्याने कोणी माझ्या चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा, कारण जेणेकरून अशा अनेक काही माहिती असेल तर तुम्हाला मी माहिती देत राहील।